श्री स्वामी समर्थ. सण उत्सवाचा आनंद तेव्हाच द्विगुणित होत असतो जेव्हा आपण विधिवत आणि जुन्या नव्या गोष्टींचा मेळ घालून त्या साजरा करत असतो. धनत्रयोदशी हा सण भगवान धन्वंतरी तसेच लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांच्या पूजेचा. विधिवत ही पूजा व्हावी यासाठी आपण शुभ मुहूर्त, मंत्र आणि पूजाविधी या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं असतं. आश्विन महिन्यामधील वद्य त्रयोदशी तिथीला साजरा होणारा धनत्रयोदशीचा सण दिवाळी उत्सवाचं मुख्य आकर्षण मानला जातो. या दिवशी देवतांचं वैद्य भगवान धन्वंतरी यांची जयंती असते. याच दिवशी समुद्र मंथनामधून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच धनत्रयोदशीला धन्वंतरीसह माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांची देखील पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. 18 ऑक्टोबर 2025 म्हणजेच शनिवारी धनत्रयोदशी साजरी होत आहे. धन, समृद्धी आणि आरोग्याच्या या महत्त्वाच्या सणासाठी पूजा कशी करायची, शुभमुहूर्त आणि मंत्र यांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. आज 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी असणार आहे. याचा मुहूर्त संध्याकाळी 5:57 सुरू होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशीचे काही मुख्य नियम आहेत जे तुम्हाला जाणून घेणं सर्वात अगोदर गरजेचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी करणे याला विशेष महत्त्व असतं. ही खरेदी शुभमुहूर्तावरती करायला हवी. यासोबतच नवीन खरेदी केलेल्या भांड्यामध्ये धने भरून त्याची पूजा देखील केली जाते. हे धन दुसऱ्या दिवसापासून वापरण्याची प्रथा आहे. यानंतर केलं जातं तो म्हणजे दिव्याचं एका प्रज्वलन. धनत्रयोदशीच्या दिवशी पिठामध्ये हळद मिसळून एक दिवा तयार केला जातो आणि तो यमदेवतेच्या नावाने लावला जातो. यावेळी दीपदानाची दिशा म्हणजेच घराबाहेर प्रज्वलित करून त्याचं टोक हे दक्षिण दिशेकडे असायला हवं. असं केल्याने यमाची आपल्यावरती कृपा होते आणि अकाली मृत्यूचं भय टळतं. यासोबतच आपण कणकेचे 13 दिवे देखील प्रज्वलित करण्याची प्रथा या दिवशी आढळून येते. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पुढं पाहणारच आहोत. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की धनत्रयोदशीची पूजा आपल्याला कशा पद्धतीनं करायची आहे ते. आता सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी ही पूजा म्हणणार आहात ती जागा स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथं आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यानंतर त्या पाटावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. आपण ज्यामध्ये कलशाची स्थापना करणार आहे तो तांब्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण 5 नाम ओढायचे आहेत अथवा स्वस्तिक काढायचं आहे. त्या पाण्यावरती आपल्याला विड्याचे पानं 5 ठेवून त्याच्यावरती त्या कलशावरती आपल्याला नारळ स्थापित करायचा आहे. हे झाली कलश स्थापना. यासोबतच तुम्हाला प्रत्येकी 2-2 विड्याची पाने आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तुमच्या घरामध्ये असलेल्या माता लक्ष्मी, श्री कुबेर, गणपती बाप्पा यांच्या जर तुमच्याकडे मूर्ती देवघरामध्ये असतील तर त्या ठेवायच्या आहेत. यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची असते. अशी कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती देखील ठेवू शकता. यासोबतच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही त्या देखील ठेवू शकता. आता धनत्रयोदशी आहे त्यामुळं आपल्याला तुमच्या घरामध्ये जे काही सोने, चांदी अशा वस्तू आहेत किंवा पैसे देखील चालतील, ह्या सर्व वस्तू तुम्हाला पूजेसाठी एका ताटामध्ये काढायच्या आहेत आणि त्यांची देखील या पूजेमध्ये तुम्हाला समावेश करायचा आहे. यासोबतच आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला 5 मडके घ्यायचे आहेत आणि ह्या 5ही मडक्यांमध्ये तुमच्या घरामध्ये असलेलं धान्य तुम्हाला वाहायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही एका मडक्यामध्ये धने तर 100% घ्यायचे आहेत आणि यासोबतच राहिलेल्या 4 मडक्यांमध्ये मग तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, चवळी, मूग असे दुसरे कोणतेही धान्य तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहे ते वापरू शकता. या सर्व गोष्टींची मांडणी झाल्यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती यांनी पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे. यासोबतच तुम्ही श्री विष्णूची आणि श्री धन्वंतरी देवीची देखील आरती म्हणू शकता. यासोबतच हे सर्व करत असताना कोणते मंत्रोच्चार करायचे आहेत ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर चला
ह्या सर्व पूजा विधी करत असताना तुम्हाला पुढील काही मंत्रांचा उच्चार करणं गरजेचं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कुबेर महाराजांची जेव्हा पूजा करणार असाल त्यावेळी तुम्ही ओम श्री ओम ह्रीम श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचा जप करत श्री कुबेरांच्या मूर्तीची पूजा करायची आहे. धन्वंतरीची पूजा करत असताना ओम धन्वंतरये नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. यासोबतच ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये अमृतकलश हस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायण नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशा तीनही मंत्रांचा जप करत तुम्हाला ही पूजाविधी करायची आहे. या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं देखील तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. धनत्रयोदशीबद्दलच्या या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर आता आपण पुढे वळणार आहोत यमदीपनाकडं. यमदीपन म्हणजेच यमराजांची पूजा. साक्षात मृत्यूच्या देवतेचीच पूजा करणं म्हणजे यमदीपन. आणि हे का बरं करायचं? कारण की आपल्याला जर अकाली मृत्यूचं भय वाटत असेल तर आपण यमराजांची पूजा करू शकतो, ज्यामुळे यमराज आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. आणि यमदीपनामुळे यमराज आपल्यावरती प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला अकाली मृत्यूचं जे भय आहे ते आपण टाळू शकतो. त्यामुळं एक दिवा आपल्याला यमराजांच्या नावाने लावायचा आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही यमदीपनासाठी हा दिवा लावणार आहात त्यावेळेस तुम्ही हा चौमुखी असा देखील लावू शकता. आणि यासोबतच तुम्ही 13 दिव्यांचं देखील प्रज्वलन करायचं आहे. हे दिवे तुम्हाला आपल्या पंत्यांमध्ये न लावता कणकेपासून बनवायचे आहेत. मात्र यावेळेस तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची तुमच्या लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला मीठ न मिसळता हळद मिसळायची आहे आणि मग त्यापासून तुम्हाला हे दिवे बनवायचे आहेत. 4 मुखी दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा ठेवाल त्यावेळी तुमचं तोंड हे दक्षिण दिशेकडं असायला हवं आणि त्यावेळी यमराजांना अर्घ्य देऊन तुम्हाला याची पूजा करायची आहे. मला व माझ्या कुटुंबावरती आपले कृपाशीर्वाद असेच कायम राहावेत अशी प्रार्थना आपल्याला यमराजांजवळ करायची असते. मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी असतात. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित केला तर अनन्य भावे तो दिवा यमराजांना अर्पण केल्याचं मानलं जातं. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी देवाजवळ, तुळशीजवळ, उंबरठ्यात, अंगणात दिवा लावून तुम्ही यमदीपन करू शकता. अनायासेन मरणम बिना दैन्येन जीवनम देहांत तव सानिध्यम देही मे परमेश्वरम. याचा अर्थ असा आहे की हे परमेश्वरा, मी कोणत्याही प्रकारच्या वेदनांनी मरू नये, म्हणजे कोणत्याही रोगाने अंथरुणावर पडून जर्जर होऊन मरू नये, दीन अथवा गरीब होऊन देखील मरू नये, तर चालता फिरता स्वावलंबी असताना मला मरण यावं. जेव्हा मरण येईल तेव्हा भगवंता तू माझ्या जवळ असावं. अशी प्रार्थना आपण या स्वरूपामध्ये यमराजांजवळ करत असतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला धनत्रयोदशी आणि यमदीपनाची ही पूजा आणि विधी करायची आहे. मैत्रिणींनो, दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप केल्याशिवाय जाऊ नका. दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.